ओके, तर बघा नेक्स्ट पार्ट आहे इम्प्रूव्हमेंट ऑफ द न्यूट्रिशनल क्वालिटी ऑफ द फूड्स. बघा आता एक्सप्लेन द यूज ऑफ ट्रान्सजेनिक प्लांट टू इम्प्रूव्ह द न्यूट्रिशनल क्वालिटीज. आता एखाद्या फूडच्या समजा तांदूळ आहे, तांदूळाची तुम्हाला काय करायचं आहे, क्वालिटी चांगली करायची, न्यूट्रिशनल क्वालिटी म्हणजे त्याच्यात व्हिटॅमिनचं वगैरे प्रमाण वाढवायचं आहे. मग त्याकरिता प्लांट कशा पद्धतीने वापरल्या येतील आणि त्या प्रोसेसला बायोफोर्टिफिकेशन म्हणतात. कशामध्ये दॅट इज द इम्प्रूव्हमेंट इन द न्यूट्रिशनल क्वालिटी ऑफ द फूड और क्रॉप इज कॉल्ड ॲज द बायोफोर्टिफिकेशन. लक्षात घ्या मुद्दा. आवाज येत नाहीये? आवाज येत नाहीये? आवाज येतोय का बघा? येस, आवाज येतोय आता सर्वांना. तर बघा पहिलं मिनिंग एक्सप्लेन करतोय की व्हॉट इज द मिनिंग ऑफ बायोफोर्टिफिकेशन. बायोफोर्टिफिकेशनचा अर्थ काय मित्रांनो? इम्प्रूव्हमेंट इन द न्यूट्रिशनल क्वालिटी ऑफ द क्रॉप और फूड इज कॉल्ड ॲज द बायोफोर्टिफिकेशन. जे त्या ठिकाणी ओके आवाज येतोय सर्वांना आता, काही अडचण नाही आहे. तर बघा आता उदाहरणार्थ गोल्डन राईस. बघा इथं जो गोल्डन राईस आहे, गोल्डन राईस अँड गोल्डन मस्टर्ड आर व्हिटॅमिन ए रिच ट्रान्सजेनिक फूड क्रॉप्स. म्हणजे जे गोल्डन राईस नावाचं एक तांदूळाची जात आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, गोल्डन मस्टर्ड पण त्यामध्ये पण व्हिटॅमिन ए. पण हे कसे तयार केले गेले? तर त्यांचे जीन बदलून. म्हणजे नॉर्मल राईसमध्ये व्हिटॅमिन ए एवढं नसेल, पण याच्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त असेल. यूज टू रिड्यूस द व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी डिसीज लाईक ब्लाइंडनेस. म्हणजे जो आंधळेपणा येऊ शकतो तो कशामुळे येतो? व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळं. तर तो टाळला जाऊ शकतो जर आपण कायचं कन्झम्पशन केलं, गोल्डन राईस आणि गोल्डन मस्टर्ड यांचं जर कन्झम्पशन केलं तर त्या ठिकाणी काय केलं जाऊ शकतं मित्रांनो? डिफिशियन्सी ऑफ ए डिसीज लाईक ब्लाइंडनेस अवॉइड केलं जाऊ शकतो. ट्रान्सफर ऑफ ॲरबिडॉप्सिस. बघा ॲरबिडॉप्सिस जीन टू ऑइल क्रॉप प्लांट लाईक सोयाबीन ऑइल पाम रेपसीड अँड सनफ्लॉवर इम्प्रूव्ह द ऑइल कंटेंट अँड ऑइल क्वालिटी ऑफ द ऑइल क्रॉप. बघा जर ॲरबिडॉप्सिस जीन नावाचा एक जीन आहे, तो जर तुम्ही सोयाबीनमध्ये किंवा पाम प्लांटमध्ये किंवा रेपसीडमध्ये किंवा सनफ्लॉवरमध्ये शिफ्ट केला, ट्रान्सफर केला आणि त्या झाडांना ट्रान्सजेनिक बनवलं तर त्या झाडांमध्ये जे ऑइल कंटेंट आहे ते पण वाढू शकतं आणि ऑइल क्वालिटी सुद्धा वाढू शकते. कोणता जीन लक्षात घ्या? ट्रान्सफर ऑफ ॲरबिडॉप्सिस जीन टू ऑइल क्रॉप प्लांट्स लाईक सोयाबीन ऑइल पाम रेपसीड अँड सनफ्लॉवर improves the oil content and oil quality of the oil crops. Fertilizer. बघा आता इथं फेरिटीन इज अन आयर्न कंटेनिंग प्रोटीन. फेरिटीन नावाचं एक आयर्न कंटेनिंग प्रोटीन आहे. द जीन फॉर फेरिटीन प्रोटीन आयसोलेटेड फ्रॉम सोयाबीन अँड फिजिओलस व्हेन ट्रान्सफर टू राईस बिकम आयर्न रिच. बघा सोयाबीन किंवा फिजिओलस मध्ये असणारा, ह्या झाडांमध्ये असणारा जीन तो त्या ठिकाणी
आयसोलेटेड कुठे ट्रान्सफर केला, तांदूळामध्ये ट्रान्सफर केला, तर तांदूळामध्ये कशाचं प्रमाण वाढून जातं, त्या ठिकाणी फेरिटीनचं प्रमाण वाढून जातं. आणि फेरिटीन इज अ आयर्न रिच प्रोटीन. फेरिटीन हे काय सांगा, आयर्न रिच प्रोटीन आहे. आणि जर तुम्ही त्या ठिकाणी द जीन फॉर फेरिटीन प्रोटीन इज आयसोलेटेड बाजूला केला कोणामधून, सोयाबीन अँड फेजिओलस, अँड वेन ट्रान्सफर इट टू राईस, आणि त्याला तांदूळामध्ये शिफ्ट केलं, ट्रान्सफर केलं, तर त्यावेळेस तो तांदूळ फेरिटीन बनवायला लागतो. आणि फेरिटीन मध्ये काय मित्रांनो, आयर्न. आणि मग असा जो तांदूळ आहे तो जर लोकांना खायला दिला तर त्यांच्यामध्ये जी रक्ताची कमतरता आहे, जी आयर्नची डिफिशियन्सी आहे, ती कमी होऊ शकते. यूज ऑफ दिस आयर्न रिच राईस कॅन सॉल्व द आयर्न डिफिशियन्सी प्रॉब्लेम ऑफ द 30% ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन. जगाच्या लोकसंख्येच्या 30% लोकांना आयर्नच्या डिफिशियन्सीचा प्रॉब्लेम आहे. आणि फेरिटीन असणारा जर तांदूळ खाल्ला गेला तर त्यांची आयर्नची डिफिशियन्सी काय होऊ शकते मित्रांनो, कमी होऊ शकते. देन नेक्स्ट, मॉडिफिकेशन इन पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय, पीक पूर्ण आलेलं आहे आणि आता त्याची सोंगणी करायची, काढायचंय, तर तेव्हा काय बदल केले जाऊ शकताय बघा. तर मेड इट पॉसिबल टू स्लो डाऊन द ऍक्टिव्हिटीज ऑफ ओव्हर रायपनिंग. आता एक बघा, पोस्ट हार्वेस्ट म्हणजे आता समजा असं एक विचार करा, आंबे काढून बाजूला केले, पण मग ते आंबे लवकर जर पिकून गेले तर लवकर खराब होतील आणि त्याला मार्केटमध्ये विकता येणार नाही. मग ती जी कॅरेक्टर आहे पोस्ट हार्वेस्ट आहे. म्हणजे झाडापासून पीक बाजूला केल्यानंतरचे जे कॅरेक्टर आहे त्यांना म्हणता पोस्ट हार्वेस्ट कॅरेक्टर. तर जेनेटिक इंजिनिअरिंग हॅज मेड इट पॉसिबल टू स्लो डाऊन द ऍक्टिव्हिटीज लाईक ओव्हर रायपनिंग, लॉस ऑफ फ्लेवर, ऑर्डर्स एक्सेट्रा ऑफ द क्रॉप. आता उदाहरणार्थ टोमॅटो आहे, सांगा बरं, टोमॅटोचा जर विचार केला आपण तर टोमॅटोमध्ये काय कंडिशन असते, लवकर खराब होता, त्यांचं रायपनिंग म्हणजे त्यांची पिकण्याची प्रक्रिया फास्ट होते. मग ती जर त्यांची पिकण्याची प्रक्रिया कमी केली आणि ते लवकर पिकले नाही, त्यांचं रायपनिंग लवकर झालं नाही, तर ते जास्त दिवस टिकू शकतात. उदाहरणार्थ फ्लेवर सेवर टोमॅटो इज डेव्हलप बाय इंट्रोड्युसिंग, सांगा एक टोमॅटोची व्हरायटी आहे, काय नाव आहे त्याचं, फ्लेवर सेवर टोमॅटो. त्यामध्ये कोणता जीन टाकलेला आहे, अँटीसेन्स जीन, जो काय करतो, जे टोमॅटोचं आहे ते लवकर पिकण्याच्या प्रक्रियेला थांबवतो आणि त्यामुळे टोमॅटोचं जे शेल्फ लाईफ आहे म्हणजे स्टोरेजचं लाईफ ते वाढून जातं. द जीन इनहिबिट द, हा जीन काय करतो, हा जो अँटीसेन्स जीन आहे हा काय करतो, इनहिबिट द प्रोडक्शन ऑफ सेल वॉल डिग्रेडिंग एन्झाईम पॉलीगॅलॅक्टोरॉनेज. बघा टोमॅटोमध्ये टोमॅटो लवकर पिकतो का, लवकर खराब का होतो, तर ह्या एन्झाईममुळं. कोणत्या, पॉलीगॅलॅक्टोरॉनेज नावाचं एन्झाईम आहे, ते एन्झाईम मुळे टोमॅटो लवकर पिकतो, त्याचं जे वॉल आहे ते लाल होऊन जातं. पण जर याचं प्रोडक्शन अँटीसेन्स काय करतो, ह्या एन्झाईमचं प्रोडक्शनच थांबवून टाकतो आणि त्यामुळे हे एन्झाईम तयार होत नाही आणि पिकण्याची प्रक्रिया लांबून जाते आणि त्यामुळे टोमॅटोला शेल्फ लाईफ म्हणजे स्टोरेज लाईफ जास्त येतो आणि फ्लेवर सुद्धा त्याची सेव्ह केल्या जाते, फ्लेवर सुद्धा खराब होत नाही. कोणत्या एन्झाईमचं प्रोडक्शन थांबवलं जातं मित्रांनो, पॉलीगॅलॅक्टोरॉनेज नावाच्या एन्झाईमचं प्रोडक्शन त्या ठिकाणी थांबवलं जातं. ते तुम्हाला मी हा क्वेश्चन एक्सप्लेन केलेला आहे. आता नेक्स्ट आहे यूज ऑफ ट्रान्सजेनिक प्लांट ॲज अ बायोलॉजिकल फॅक्टरीज ऑर बायोरिएक्टर. काही झाडं हे काय करता, कंपनी म्हणून ऍक्ट होता. जसं कंपनीमध्ये एखादं प्रोडक्ट तयार केलं जातं तसं काही झाडं हे वेगवेगळे प्रोडक्ट तयार करता, त्यांना म्हणता त्या ठिकाणी बायोलॉजिकल फॅक्टरी और बायोरिएक्टर. उदाहरणार्थ बघा, बायोकेमिकल लाईक शुगर, स्टार्च, लिपिड, प्रोटीन आर ऑप्टेन फ्रॉम द ट्रान्सजेनिक प्लांट. म्हणजे असे जे केमिकल आहे जे मार्केटमध्ये विकले जाऊ शकतात
स्टार्च आहे, शुगर आहे, लिपिड्स आहे, प्रोटीन्स आहे, आर ऑप्टेन फ्रॉम द ट्रान्जेनिक प्लांट. ट्रान्जेनिक प्लांट म्हणजे काय सांगा मित्रांनो, ज्या झाडाचे जीन बदलवलेले ते झाडं स्टार्च तयार करू शकता, शुगर तयार करू शकता, लिपिड्स तयार करू शकताय अँड ऑप्टेन फ्रॉम द ट्रान्जेनिक प्लांट. बायोफार्मास्युटिकल म्हणजे औषधं, बायोफार्मास्युटिकल किंवा त्या ठिकाणी औषधं लाईक हार्मोन्स, अँटीबॉडीज, व्हॅक्सिन और एन्झाईम्स आर ऑप्टेन फ्रॉम द ट्रान्जेनिक प्लांट. हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही ट्रान्जेनिक प्लांट पासून मिळवू शकता. नंतर प्रोडक्ट्स लाईक परफ्युम्स, ॲडिझिव्ह कंपाऊंड म्हणजे चिटकवण्याकरता डिंक म्हणून वापरले जाणारे कंपाऊंड, इंडस्ट्रियल लुब्रिकंट, बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक, रिन्युएबल एनर्जी क्रॉप आर ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम द ट्रान्जेनिक प्लांट. बघा, प्रोडक्ट्स लाईक परफ्युम्स, ॲडिझिव्ह कंपाऊंड म्हणजे डिंक, इंडस्ट्रियल लुब्रिकंट, बायोडिग्रेडेबल प्लॅस्टिक म्हणजे विघटन होणारं, नंतर रिन्युएबल एनर्जी क्रॉप म्हणजे ज्यांच्यापासून एनर्जी भेटू शकते असे उत्पादन, असे झाडं. तर हे सगळे काही ना काही प्रोडक्ट देतात. म्हणून या झाडांना काय नाव दिलं जातं मित्रांनो, बायोलॉजिकल फॅक्टरी और बायो रिॲक्टर्स. काय नाव द्यायचं आहे, बायोलॉजिकल फॅक्टरी किंवा बायो रिॲक्टर हे नाव त्या ठिकाणी दिल्या जाईल. नाव द नेम्स ऑफ द सम प्रोटीन प्रोड्युस्ड बाय द ट्रान्जेनिक क्रॉप प्लांट. काही जे प्रोटीन्स आहे जे काय कोण तयार करतं, ट्रान्जेनिक प्लांट तयार करतं, त्यांचे नाव आपल्याला द्यायचे. बघा, द जीन इन्सर्टेड इन टू द DNA ऑफ क्लोरोप्लास्ट ऑफ टोबॅको प्लांट प्रोड्यूस द ह्युमन ग्रोथ हार्मोन. बघा, त्या ठिकाणी जर आपण ग्रोथवर कंट्रोल ठेवणारा DNA, कशावर कंट्रोल ठेवणारा, ग्रोथवर कंट्रोल ठेवणारा DNA कुठे इन्सर्ट केला, क्लोरोप्लास्ट ऑफ द टोबॅको प्लांट, टोबॅको प्लांटच्या क्लोरोप्लास्ट मध्ये इन्सर्ट केला, तर ते टोबॅको प्लांट काय तयार करेल सांगा, ह्युमन ग्रोथ हार्मोन तयार करेल. देन प्रोटीन लाईक ह्युमनाइज्ड, बघा इथं ह्युमनाइज्ड अँटीबॉडीज आर ऑप्टेन फ्रॉम द ट्रान्जेनिक क्रॉप प्लांट. ह्युमनाइज्ड अँटीबॉडीज नावाचे जे प्रोटीन्स आहे ते सुद्धा तुम्ही कोणापासून मिळवू शकताय, ट्रान्जेनिक क्रॉप प्लांट्स पासून मिळवू शकता. आता ह्युमनाइज्ड म्हणजे ते प्रोटीन्स आहे, ह्युमनाइज्ड अँटीबॉडीज हे प्रोटीन्स आहे विच आर ऑप्टेन फ्रॉम द ट्रान्जेनिक प्लांट. ह्युमनाइज्ड अँटीबॉडी कुठे वापरतात, आर युज्ड अगेन HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, रिस्पिरेटरी सिन्सायटियल व्हायरस यांच्या विरुद्ध तुम्ही ह्युमनाइज्ड अँटीबॉडीचा वापर करू शकताय. देन हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस, द कॉज ऑफ कोल्ड सोर्स, जी थंडी वगैरे किंवा थंडी वाजून येणं यांच्याकरता जो हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस आहे त्याच्या विरुद्ध सुद्धा तुम्ही काय वापरू शकताय, ह्युमनाइज्ड अँटीबॉडीज वापरू शकताय. प्रोटीन व्हॅक्सिन आर ऑल्सो ऑप्टेन फ्रॉम द ट्रान्जेनिक क्रॉप प्लांट. ट्रान्जेनिक क्रॉप प्लांट पासून प्रोटीनच्या स्वरूपातले व्हॅक्सिन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकताय. उदाहरणार्थ बघा, पेशंट स्पेसिफिक अँटी लिम्फोमा, दॅट इज टाईप ऑफ कॅन्सर व्हॅक्सिन. लिम्फोमा नावाचा कॅन्सर आहे त्याच्या विरुद्ध काम करणारं व्हॅक्सिन तुम्ही झाडांपासून मिळवू शकता. तर दीज आर द डिफरंट प्रोटीन्स ऑप्टेन फ्रॉम द. आता बघा या ठिकाणी कमर्शियल युजेस ऑफ द ट्रान्जेनिक प्लांट. ट्रान्जेनिक प्लांट म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी. ज्या झाडाचे जीन बदलवलेले असतात मित्रांनो, ज्या झाडाचे जीन बदलवलेले असतात त्याला म्हणतात ट्रान्जेनिक प्लांट. आणि मग आता ट्रान्जेनिक प्लांटचे कमर्शियल युजेस कोणते, ट्रान्जेनिक प्लांटचे कमर्शियल म्हणजे व्यावहारिक उपयोग काय काय. तर उदाहरणार्थ बघा, टोबॅको प्लांट कंटेन अ जीन फॉर पॉवरफुल adhesive protein produces a super glue used for body repairs during surgery. तर ऑपरेशनच्या वेळेस जी स्किन कट केलेली आहे त्याला चिटकवण्याकरता एक डिंक वापरता, त्या डिंकाचं नाव आहे सुपर ग्ल्यू. लक्षात घ्या, सर्जरीच्या वेळेस ऑपरेशनच्या वेळेस जी स्किन कट केलेली आहे त्याला
टाके देण्याच्या ऐवजी डायरेक्ट चिटकून टाकलं जातं म्हणजे डाग पडत नाही. आणि त्याकरता जो डिंक वापरला जातो तो सुपरग्ल्यू नावाचा डिंक वापरला जातो, जो ऍक्च्युअल काय आहे, पॉवरफुल ऍडिजिव्ह प्रोटीन आहे, जे कोणत्या प्लॅन्ट पासून भेटलेलं आहे, टोबॅको प्लॅन्ट पासून. ऍडिजिव्ह म्हणजे चिटकवण्याकरता वापरणार. मग वाक्य काय आलं बघा पूर्ण. टोबॅको प्लॅन्ट कंटेनिंग अ जीन फॉर पॉवरफुल ऍडिजिव्ह प्रोटीन प्रोड्युसेस अ सुपरग्ल्यू used for repairs during surgery. Transgenic plant containing gene from marine algae produces the oil similar to cod liver oil. बघा, कॉड लिव्हर ऑइल हे खूप साऱ्या आजारांकरता वापरलं जातं. त्याच्यासारखंच एक ऑइल कोणापासून भेटू शकतं आपल्याला, ट्रान्सजेनिक प्लॅन्ट पासून भेटू शकतं, ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे, मरीन आल्गी मधून जीन काढून तो त्या प्लॅन्ट मध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. तर ते प्लॅन्ट कॉड लिव्हर ऑइल सारखं ऑइल तयार करू शकतंय. पुन्हा एकदा बघा, ट्रान्सजेनिक प्लॅन्ट कंटेनिंग जीन फ्रॉम मरीन आल्गी. ट्रान्सजेनिक प्लॅन्ट containing gene from marine algae produces the oil similar to cod liver oil. Transgenic plant can produce the anti-malarial drug. Transgenic plant पासून तुम्ही अँटी मलेरियल ड्रग सुद्धा तयार करू शकताय. त्याचं नाव काय सांगा, त्या ठिकाणी आर्टेमिसिनिन. लक्षात घ्या, आर्टेमिसिनिन नावाचं जे अँटी मलेरियल ड्रग आहे ते सुद्धा तुम्ही ट्रान्सजेनिक प्लॅन्ट पासून मिळवू शकता. देन ट्रान्सजेनिक ओपियम पॉपी प्लॅन्ट, जीन बदलवलेलं ओपियम पॉपी प्लॅन्ट हे काय तयार करू शकतं, एकदम पॉवरफुल पेन किलर तयार करू शकतं, वेदनाशामक औषध ते तयार करू शकतंय. बा आता मग क्वेश्चन बघा, अ सुपर ग्ल्यू प्रोड्युस्ड बाय डॅश डॅश प्लॅन्ट विथ अ जीन इनकोडिंग फॉर ऍडिजिव्ह प्रोटीन आर व्हॅल्युएबल ॲज अ ग्लू फॉर बॉडी रिपेअर ड्युरिंग सर्जरी. सांगा र, आत्ताच झालंय, सांगा कोणत्या झाडामधून ला आपण जीन ऍड केला होता, तर त्या झाडाने काय तयार केलं होतं, पॉवरफुल ऍडिजिव्ह प्रोटीन तयार केलं होतं. तर कोणतं येईल, टोबॅको प्लॅन्ट. व्हेरी गुड. माया थोरातने सांगितलं की टोबॅको प्लॅन्ट. टोबॅको प्लॅन्ट मध्ये जर तुम्ही बाहेरचा जीन ऍड केला तर ते सुपर ग्लू तयार करतं, जे स्किनला चिटकवण्याकरता. पॉपी प्लॅन्ट नाही, प्रतीक्षा. का बरं, पॉपी प्लॅन्ट हे पेन किलर करता वापरतात, पेन किलर तयार करण्याकरता, मग ते नाही येणार. तर बरोबर आहे, प्रतीक्षाने परत करेक्शन केलं, ए ऑप्शन. वेदांग सदावर्ते ए ऑप्शन. आनंद उगले ए ऑप्शन. व्हेरी गुड, ए इज द करेक्ट ऑप्शन, टोबॅको. नेक्स्ट, human growth hormone is obtained from a transgenic tobacco plant by introducing the gene into the. सांगा, टोबॅको प्लॅन्टच्या कोणत्या भागामध्ये आपण जीन इन्सर्ट केला होता की जेणेकरून त्यांनी ह्युमन ग्रोथ हार्मोन तयार केलं होतं. हे सुद्धा सोपं आहे, पटकन सांगा. टोबॅको प्लॅन्टच्या कोणत्या भागामध्ये आपण जीन इन्सर्ट केला होता की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांनी कोणतं हार्मोन तयार केलं होतं, ह्युमन ग्रोथ हार्मोन. आत्ताच झालेलं आहे बघा, इथं आत्ताच झालेलं आहे. हे बघा, द जीन इन्सर्टेड इन टू द डीएनए ऑफ क्लोरोप्लास्ट ऑफ टोबॅको प्लॅन्ट. काय सांगा, जीन इन्सर्टेड इन टू द डीएनए ऑफ क्लोरोप्लास्ट ऑफ द टोबॅको प्लॅन्ट. क्लोरोप्लास्ट ऑफ द टोबॅको प्लॅन्ट प्रोड्युसेस द ह्युमन ग्रोथ हार्मोन. म्हणजे कोणतं ऑप्शन आलं सांगा, करेक्ट ऑप्शन इज क्लोरोप्लास्ट. बी इज द करेक्ट ऑप्शन. बी हे त्या ठिकाणी कोणतं आहे, करेक्ट ऑप्शन येईल, क्लोरोप्लास्ट. नेक्स्ट बघा, बी इज द करेक्ट ऑप्शन. हे झालेलं आहे. नेक्स्ट बघा आता, ट्रान्सजेनिक प्लॅन्ट प्रोड्युसिंग इडिबल व्हॅक्सिन. इडिबल म्हणजे काय सांगा, खाण्यासारखे व्हॅक्सिन. तर जनरली बघा, ट्रान्सजेनिक प्लॅन्ट प्रोड्युसिंग इडिबल व्हॅक्सिन. इथं फक्त लक्षात घ्या,
potatoes, tomatoes, banana, soybean, alfalfa, then cereals are used for edible vaccine delivery. दोनच पॉइंट त्याच्यात महत्वाचे. जे व्हॅक्सिन खाण्यासारखे त्यांना म्हणता एडिबल व्हॅक्सिन, आणि ते ट्रान्सफर करण्याकरता एडिबल म्हणजे आता काय करायचं, बनाना आहे, बनानाच्या झाडामध्ये अशी प्रॉपर्टी तयार करायची की ते एडिबल व्हॅक्सिन तयार करेल, आणि मग ते केळं खाल्ले का व्हॅक्सिन ऑटोमॅटिक शरीरात जाईल. तर ते डिलिव्हरी झाली, ते काय झालं, डिलिव्हरी ऑफ व्हॅक्सिन. तर कोणते, पोटॅटोज, टोमॅटोज, बनाना, सोयाबीन, अल्फा, सिरियल्स आर यूज फॉर एडिबल व्हॅक्सिन डिलिव्हरी. त्यानंतर आता जसं आता आपण ट्रान्सजेनिक प्लांट्स बघितले, तसेच काय सांगा, ट्रान्सजेनिक ॲनिमल सुद्धा आहे. ट्रान्सजेनिक ॲनिमल, रॅट असेल, रॅबिट आहे, पिग आहे, त्यांना ज्यांचे जीन बदलवलेले अशा झाडांना ट्रान्सजेनिक ॲनिमल्स अशा ॲनिमल्सला ट्रान्सजेनिक ॲनिमल्स हे नाव दिलं जातं. आता ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च. नेक्स्ट पॉइंट कोणता आहे, ट्रान्सजेनिक माईस अँड कॅन्सर रिसर्च. तर ट्रान्सजेनिक माईस containing a particular oncogene, that is the cancer causing gene, develops a certain type of transgenic mice containing a particular oncogene develops a certain type of cancer. These mice are used to study the question concerning the relationship between oncogene and cancer development, cancer treatment and prevention of malignancy. आता बघा याचा अर्थ काय की काय करायचं, आता समजा तुम्हाला कॅन्सरचं औषध शोधायचंय, मग ते औषध तुम्ही शोधलं, ते डायरेक्ट व्यक्तीला नाही देऊ शकत आहे, मग त्याची पहिली टेस्ट कुठं करावं लागेल, प्राण्यांवर. मग उंदरामध्ये कोणता जीन टोचायचा, ऑन्कोजीन त्या ठिकाणी इन्सर्ट करायचा, मग त्या उंदराला काय होईल, कॅन्सर. आणि मग तो कॅन्सर डेव्हलप झाला की त्याच्यावर उपचार करायचे, आणि त्याचं काय पद्धती ते सर्व बघायचं, त्याच्याहून काय होईल, त्या ठिकाणी माणसाला सुद्धा ते औषध चालू शकेल का नाही याचा थोडा अंदाज भेटू शकेल. द ट्रान्सजेनिक मॉडेल फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. बघा, ट्रान्सजेनिक माऊस मॉडेल म्हणजे ट्रान्सजेनिक उंदीर तयार केला गेला कशाचा शोध घेण्याकरता, ब्रेस्ट कॅन्सरचा. कुठे डेव्हलप केला, डेव्हलप इन द लॅबोरेटरी ऑफ फिलिप लेडर इन हॅवर्ड, USA. USA मध्ये ब्रेस्ट कॅन्सर ची स्टडी करण्याकरता एक उंदराचं मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं गेलं, आणि ती लॅबोरेटरी कोणती होती, फिलिप लेडर इन हॅवर्ड. देन द रोल ऑफ ऑन्कोजीन. बघा कोणते, MYC and RAS. ऑन्कोजीन्स म्हणजे ऑन्कोजीनचा अर्थ होतो जीन प्रोड्युसिंग कॅन्सर. कोणते येते, MYC and RAS in producing breast cancer were analyzed by inserting the gene in mice. हे दोन जीन जर उंदरात दिले, आपण इन्सर्ट केले, तर उंदरामध्ये कॅन्सर तयार होतो, आणि मग त्या उंदराची स्टडी करून औषधाचा शोध घेतला जाऊ शकतो. तर हे जे कॅन्सर तयार करणाऱ्या दोन जीनचे नावं लक्षात घ्या. नंतर हे जे फिलिप लेडर इन हॅवर्ड हे पण नाव लक्षात ठेवा. हे महत्वाचे दोनच पॉइंट्स आहे या क्वेश्चन मध्ये, म्हणजे या थेरॉटिकल पॉइंट्स मध्ये. बघा, इन टॉक्सिकोलॉजी झालेलं नाहीये, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स आर यूज. तर ट्रान्सजेनिक ॲनिमल हे कशा करता वापरलं जातात. इन टॉक्सिकोलॉजी ट्रान्सजेनिक ॲनिमल आर यूज इन प्रोडक्शन ऑफ टॉक्सिकंट. बघा, इन किंवा न्यूट्रलायझिंग द टॉक्सिन, डिटेक्शन ऑफ टॉक्सिकंट, प्रोडक्शन ऑफ टॉक्सिकंट, प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडी. टॉक्सिकंट म्हणजे विषारी घटक ओळखण्याकरता, जसं कॅन्सर ओळखण्याकरता आपण उंदराचा वापर केला, त्याच पद्धतीने डिटेक्शन ऑफ टॉक्सिकंट करता कोणाचा वापर केला जाईल, ट्रान्सजेनिक ॲनिमल्सचा. इथे बघा, आता ट्रान्सजेनिक कॅटल आर यूज फॉर फूड प्रोडक्शन अँड प्रोडक्शन ऑफ ह्युमन थेरपॅटिक प्रोटीन.
बघा ट्रान्सजेनिक कॅटल म्हणजे असं जे दूध देणारे गाई म्हशी असतील त्यांना म्हणतात कॅटल. तर ते कॅटल त्यांचे जीन बदलवलेले त्यांना म्हणतात ट्रान्सजेनिक कॅटल. तर ट्रान्सजेनिक कॅटल कुठं वापरलं जातं? ट्रान्सजेनिक कॅटल्स आर यूज फॉर फूड प्रोडक्शन अँड प्रोडक्शन ऑफ ह्युमन थेरपॅटिक प्रोटीन. ट्रान्सजेनिक कॅटल हॅव्हिंग ॲडिशनल कॉपीज ऑफ, हे लक्षात ठेवा, बोविन बीटा और कॅपाकेसिन जीन. नाव लक्षात घ्या, बोविन बीटा और कॅपाकेसिन जीन shows 8 to 20% increase in बीटा केसिन, केसिन म्हणजे साय, अँड 2-fold म्हणजे डबल इन्क्रीज इन कॅपाकेसिन. कॅपाकेसिन आणि बीटा केसिन हे प्रोटीन्स आहे. जर तुम्ही सांगा कोणते जीन, जर तुम्ही बोविन बीटा किंवा कॅपाकेसिन जीन कुठे ॲड केले? ट्रान्सजेनिक कॅटलमध्ये, तर साधारण 8 to 20% इन्क्रीज होतो बीटा केसिन प्रोटीनमध्ये आणि 2-fold म्हणजे डबल इन्क्रीज होतो कॅपाकेसिन प्रोटीनमध्ये. म्हणजे जास्त दूध, घट्ट साय त्या ठिकाणी येणार ज्यामध्ये जीनच्या ॲडिशनल कॉपीज. इथं बघा आता ट्रान्सजेनिक कॅटल फॉर ह्युमन थेरपॅटिक प्रोडक्शन. ट्रान्सजेनिक कॅटलचा काही औषध तयार करण्याकरता वापर करता येतो का? बघा ह्युमन प्रोटीन म्हणजे ह्युमनला आवश्यक असणारे प्रोटीन कुठे प्रेझेंट आहे? आर प्रेझेंट इन द मिल्क ऑफ ट्रान्सजेनिक कॅटल. ह्युमन प्रोटीन्स आर प्रेझेंट इन द मिल्क ऑफ ट्रान्सजेनिक कॅटल. दीज प्रोटीन्स आर ह्युमन लॅक्टोफेरिन, ह्युमन अल्फा लॅक्ट अल्बुमिन, ह्युमन सिरम अल्बुमिन अँड ह्युमन बाईल सॉल्ट स्टिम्युलेटेड लिपेज. हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन गाईच्या म्हशीच्या दुधामध्ये प्रेझेंट आहे की जे कशा करता लागता? ह्युमनच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करण्याकरता लागता. दीज प्रोटीन्स आर ह्युमन लॅक्टोफेरिन, ह्युमन अल्फा लॅक्ट अल्बुमिन, ह्युमन सिरम अल्बुमिन अँड ह्युमन बाईल सॉल्ट स्टिम्युलेटेड लिपेज. ट्रान्सजेनिक काऊ प्रोड्यूस फॅक्टर 9. ट्रान्सजेनिक काऊ काय प्रोड्यूस करते? फॅक्टर 9. दॅट इज द प्लाझ्मा थ्रोम्बोप्लास्टिन कंपोनंट दॅट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ हिमोफिलिया. बघा ट्रान्सजेनिक काऊ प्रोड्युसेस द फॅक्टर 9. ट्रान्सजेनिक काऊ produces the factor 9 that is the plasma thromboplastin component that is used in the treatment of hemophilia. The TRACI, बघा ते नाव पण लक्षात घ्या. The transgenic cow born in Scotland could produce a human protein in her milk for human therapeutics. ट्रॅसी नावाची जी काऊ आहे ती स्कॉटलँडमध्ये जन्म झालेला आहे तिचा, त्या गाईच्या दुधामध्ये खूप सारे प्रोटीन्स आहे ह्युमन थेरपॅटिक जे औषध म्हणून ह्युमन करता वापरले जातात. बाय इन 1990 ट्रॅसी द ट्रान्सजेनिक काऊ वॉज बॉर्न इन. बघा कसा प्रश्न विचारला, आत्ताच झालंय. ट्रॅसी द ट्रान्सजेनिक काऊ वॉज बॉर्न इन. असेच क्वेश्चन विचारता बघा. तर काय आन्सर येईल? ऑप्शन येईल बी ऑप्शन स्कॉटलँड. आत्ताच झालेलं आहे स्कॉटलँडमध्ये. त्या ठिकाणी ट्रॅसी या गायीचा जन्म झाला की जी गाय खूप सारे असे प्रोटीन्स तयार करते की जे ह्युमन्सला औषध म्हणून त्या ठिकाणी वापरता येईल. तर हे नाही आहे आन्सर. आता स्कॉटलँड हे करेक्ट आन्सर. नेक्स्ट, राईट अ शॉर्ट नोट ऑन ट्रान्सजेनिक शीप. ट्रान्सजेनिक शीप त्या ठिकाणी इथं बघा आता बॅक्टेरियल जीन सिस ई अँड सिसियम हे नाव लक्षात घ्या. बॅक्टेरियल जीन सिस ई अँड सिसियम आर कन्सर्न विथ बायोसिंथेसिस ऑफ सिस्टेइन अमायनो ऍसिड इन्व्हॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ कॅरेटिन प्रोटीन फाउंड इन वूल. काय करायचं बघा, जी शीप आहे मेंढी, सांगा मेंढी कशा करता जास्त करून म्हणजे
यूज केला जातो. मेंढीचा यूज जास्त करून कशा करता केला जातो, काय मिळवण्याकरता मेंढीपासून, तर लोकर मिळवण्याकरता, ऊल. मग जर जास्त लोकर तयार झाली तर त्या मेंढीचा उपयोग जास्त आहे. तर काय केलं गेलं बघा, सिस ई आणि सिस यम नावाचे जीन, सिस ई आणि सिस यम नावाचे जीन कोणाकडून काढले गेले, बॅक्टेरियाकडून. आणि कन्सर्न जे कसे संबंधित आहे, कन्सर्न विथ सिस्टेइन अमायनो ऍसिड इन्व्हॉल्ड इन द फॉर्मेशन ऑफ कॅरेटीन प्रोटीन फाउंड इन ऊल. लोकरीमध्ये सापडणारं जे कॅरेटीन प्रोटीन आहे ते तयार करण्यामध्ये सिस्टेइन अमायनो ऍसिडचा रोल आहे. आणि सिस्टेइन अमायनो ऍसिडचं प्रमाण वाढू शकतं जर तुम्ही काय केलं, सिस ई आणि सिस यम नावाचे जीन बॅक्टेरियामधून काढून मेंढीमध्ये जर ते टाकले तर त्या ठिकाणी लोकरचं उत्पन्न आणि क्वालिटी दोन्ही पण वाढून जाते. लक्षात आलं का, सांगा काय, सिस ई आणि सिस यम नावाचे जीन कुठून काढायचे, बॅक्टेरियामधून. आणि कोणाच्या बॉडीमध्ये ऍड करायचे, मेंढीच्या. सांगा त्यामुळे कोणता अमायनो ऍसिड जास्त तयार होईल, सिस्टेइन अमायनो ऍसिड. ज्याच्यामुळे काय जास्त तयार होईल, कॅरेटीन प्रोटीन. आणि कॅरेटीन प्रोटीन कोणाचा भाग आहे, ऊलचा. त्यामुळे ऊल लोकरीची उत्पन्न आणि क्वालिटी दोन्ही पण वाढून जाईल. ट्रान्सजेनिक पीक, ट्रान्सजेनिक पीक म्हणजे जीन बदलवलेलं डुक्कर. तर याचा जास्त वापर कशा करता होता, तर झिनोग्राफ्टिंग करता. बघा झिनोग्राफ्टिंग म्हणजे काय, तर जे डुकरामध्ये असणारे अवयव आहे, हार्ट वगैरे असेल हे आणि माणसाचं साधारण सारखे, त्यामुळे डुकराचं हार्ट माणसामध्ये टाकलं जाऊ शकतं. आणि असं एका प्राण्याचा अवयव ऑर्गन दुसऱ्या प्राण्यामध्ये टाकला तर त्याला म्हणता झिनो ट्रान्सप्लांटेशन. का नाही सांगा, झिनो ट्रान्सप्लांटेशन. आणि त्याकरता ट्रान्सजेनिक पीकचा वापर केला जातो. ट्रान्सजेनिक फिश, आता याच्यात ओके, कमर्शियली इम्पॉर्टंट फिश लाईक अटलांटिक सॅलमॉन, कॅटफिश, गोल्डफिश, टिलायपा, झेब्रा फिश, कॉमन कार्प, रेनबो ट्रॉट्स, etc. These fishes are genetically modified with growth hormone, chicken crystalline protein gene, and E. coli हायग्रोमायसिन रेजिस्टन्स जीन. बघा हे जे वरचे मासे दिलेले यांच्यामध्ये हे जीन तुम्ही ऍड करू शकताय. कोणते कोणते, ग्रोथ हार्मोन जीन किंवा ग्रोथ हार्मोन, चिकन क्रिस्टलाइन प्रोटीन जीन, देन ई कोली त्या ठिकाणी मायसिन रेजिस्टन्स जीन. ट्रान्सजेनिक फिश शोड द इन्क्रीज कोल्ड टॉलरन्स, थंडीमुळे त्यांना काही होणार नाही आणि त्यांची ग्रोथ वाढून जाईल. ते भरपूर प्रमाणात त्यांच्यापासून फिश प्रोटीन्स आपल्याला भेटू शकतील. ट्रान्सजेनिक चिकन, बघा समजा आपण एखादं औषध कंटिन्युअस वापरलं तर त्या औषधाचा परिणाम होत नाही. सांगा एक गवतनाशक आहे राऊंडअप म्हणून, तुम्ही ऐकलेलं असेल. तर ते राऊंडअप काय झालं, खूप वर्षापासून वापर चालू आहे. तर त्यामुळे आता त्याची गवतावर फवारणी केली तर गवताला कळून चुकलेलं आहे याला कसा विरोध करायचा, आणि त्यामुळे बरेचसे गवत राऊंडअप मारल्यावर जळत नाही. त्याला म्हणता रेजिस्टन्स, हार्बिसाइड रेजिस्टन्स. तर एक्झाम्पल कोणतं आहे, राऊंडअप इज अ केमिकल हार्बिसाइड अँड मेनी वीड्स म्हणजे गवत डेव्हलप द राऊंडअप रेजिस्टन्स, म्हणजे त्यांना राऊंडअप नावाच्या हार्बिसाइडमुळं काहीच होत नाही. कधी कधी काय होतं बघा, जे आपण समजा एखादं पेस्टिसाइड वापरलं आणि झाडावर फवारणी केली, कशा करता,
की इन्सेक्टला मारण्याकरता. पण काही फुलपाखरं आहे की जे पिकाला काहीच नुकसान करत नाही. उदाहरणार्थ मोनार्च बटरफ्लाय, सांगा बरं, हे सुद्धा त्या इन्सेक्टिसाइडमुळं मरून जातील. ॲक्च्युअल त्यांचा पिकाला काहीच त्रास नाही. तर याला म्हणता इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसीज. आणि त्याचा इफेक्ट मोनार्च बटरफ्लाय सारख्या त्रासदायक नसणाऱ्या फुलपाखरावर सुद्धा होतो. इथं बघा, आता माणसानं काय परिणाम होऊ शकतोय. ॲलर्जी. कधी कधी काय होतं, हायब्रिड खाल्ल्यानंतर काही लोकांमध्ये अंगाला खाज येणं, अंगावर रॅश येणं, असे ॲलर्जिक प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग GMO म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम क्रॉप मे डेव्हलप सम अनएक्सपेक्टेड ॲलर्जिक रिॲक्शन. उदाहरणार्थ बघा, जीन फ्रॉम ब्राझील नट इज यूज टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ मिथेओनाइन इन सोयाबीन. सोयाबीनमध्ये असणारं मिथेओनाइनचं प्रमाण वाढवण्याकरता कोणाकडून, ब्राझील नटमधून जीन ॲड केला सोयाबीनमध्ये. पण ह्यामुळे काही लोकांमध्ये तसं सोयाबीन कसं ज्याचे जीन बदलवलेले असं सोयाबीन खाल्ल्यानंतर काय लक्षात आलं, त्यांच्यामध्ये ॲलर्जिक प्रॉब्लेम क्रिएट झालेले. नंतर काही लॉंग टर्म म्हणजे आता आपण वापरतोय, भविष्यात काही अडचण येऊ शकते. ते पण म्हणजे आज जर GMO वापरलं, आज काही वाटत नाही, पण भविष्यात काय अडचण येईल माहीत नाही. काही काही असे प्रोटीन बनताय की जे बॉडीला कधीच माहीत नाही. असे प्रोटीन्स आपल्याला खावं लागताय ज्यामुळे बॉडीला त्रास होतोय. आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या ज्या पिकाच्या सीडच्या कंपन्या आहे ते काय करताय, वेगवेगळ्या प्रकारचे GMO आणताय, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. पण गव्हर्नमेंट पहिले सर्व चेक करून घेतं की ह्या पिकाला किंवा ह्या ॲनिमलला मार्केटमध्ये स्प्रेड करायला पाहिजे का नाही. आणि कुठलंही GMO आलं, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, तर पहिल्यांदा एक कमिटी असते. त्या कमिटीचं नाव आहे जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. काय नाव आहे सांगा, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी. ही कमिटी पहिल्यांदा सर्व टेस्ट करते आणि मग अप्रूव्ह करते, मग परवानगी देते. लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म दोन्ही लक्षात ठेवा. जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रुव्हल कमिटी, GEAC. मग आता नेक्स्ट टर्म आहे पेटंट. समजा एखाद्या व्यक्तीने GMO तयार केलं. GMO म्हणजे काय, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. आणि तो जो ऑर्गॅनिझम तयार केलेला आहे, मग तो जगात त्यांनीच तयार केला पहिल्यांदा. मग सांगा बरं, तो ऑर्गॅनिझम काय झाला, त्या ऑर्गॅनिझमवर त्याचा हक्क झाला. जसं एखाद्या व्यक्तीचा स्वतःच्या घरावर हक्क असतो तसा त्या प्रोडक्टवर हक्क राहील. किंवा प्रोसेसवर. प्रोसेस म्हणजे काय, दोन प्रकारचे म्हणजे आता ॲक्च्युअल काय आहे, पेटंटचा अर्थ होतो हक्क. पेटंट इज अ स्पेशल राईट ग्रँटेड टू द इन्व्हेंटर म्हणजे शोधकर्ता बाय द गव्हर्नमेंट. आणि पेटंट इज अ पर्सनल प्रॉपर्टी ऑफ द इन्व्हेंटर जस्ट लाईक अदर प्रॉपर्टी. जसं घर वगैरे प्रॉपर्टी आहे, तसं एखादा हक्क, एखाद्या वस्तूचा हक्क, एखाद्या प्रोडक्टचा हक्क, एखाद्या प्रोसेसचा हक्क ही त्या शोधकर्त्याची पर्सनल प्रॉपर्टी असते. तो ती विकू शकतो. उदाहरणार्थ एखाद्या औषधाचा शोध लावला एखाद्या व्यक्तीने, तर तो कंपनीला विकू शकतो 2 करोड 5 करोड 10 करोडला. त्याच्यामध्ये बघा, पेटंटमध्ये 3 पार्ट असतात, ग्रँट, स्पेसिफिकेशन आणि क्लेम. ग्रँट म्हणजे काय, ॲग्रीमेंट विथ द इन्व्हेंटर. स्पेसिफिकेशन म्हणजे काय की नेमका त्यांनी शोध लावलेला आहे तो कशाचा आहे, सब्जेक्ट मॅटर ऑफ द इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शन म्हणजे शोध. आणि क्लेम, स्कोप ऑफ इन्व्हेन्शन टू बी प्रोटेक्टेड.
आणि समजा त्याने 10 स्टेप वापरल्या, पण 10 स्टेप पैकी त्याच्या नवीन ज्या आहे त्या 7 स्टेप आहे आणि 3 जुने आहे, मग त्याला किती स्टेप बद्दल पेटंट भेटल? 3च, 7च, 3च नाही भेटणार. म्हणजे स्कोप ऑफ इन्व्हेन्शन टू बी प्रोटेक्टेड अँड बायो पेटंट इज अ बायोलॉजिकल पेटंट. तर बघा आता बायो पेटंट्स आर अवॉर्डेड फॉर अ स्ट्रेन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, सेल लाईन, जेनेटिकली मॉडिफाईड स्ट्रेन, DNA सिक्वेन्स, बायोटेक्नॉलॉजिकल प्रोसेस, प्रोडक्ट अँड प्रोडक्ट ॲप्लिकेशन. इंडियन पेटंट आता 2 आहे बघा, काय की वस्तूला पेटंट द्यायचं का ती वस्तू तयार करण्याच्या पद्धतीला. 2 असतं बघा, प्रोडक्ट पेटंट आणि प्रोसेस पेटंट. काय लक्षात घ्यायचं आहे? प्रोडक्ट म्हणजे वस्तूला आणि प्रोसेस म्हणजे पद्धतीला. तर भारतामध्ये प्रोडक्ट पेटंट देत नाही मित्रांनो, प्रोसेसला पेटंट देता. इंडियन पेटंट अलाउज द प्रोसेस पेटंट अँड नॉट द प्रोडक्ट पेटंट. मग त्या ठिकाणी प्रोसेस पेटंट भेटतं, प्रोडक्ट पेटंट नाही भेटत. ठीक आहे, आता इथं बघा, फर्स्ट बायो पेटंट वॉज पेटंटेड पर्टेनिंग म्हणजे रिलेटेड टू द जेनेटिकली इंजिनियर्ड बॅक्टेरियम स्युडोमोनस. जगातलं पहिलं पेटंट कोणत्या बॅक्टेरियाच्या शोधाबद्दल दिलं गेलं? स्युडोमोनस, यूज फॉर क्लिअरिंग ऑफ ऑइल स्पिल. समुद्रामध्ये जे तेल सांडलेलं आहे जहाजांमधून त्याला क्लिअर करण्याकरता यांचा वापर होतो या बॅक्टेरियाचा. तर त्याकरता पहिलं पेटंट दिलं गेलेलं आहे. तर लक्षात ठेवा, स्युडोमोनस. आणि कशा करता आहे? यूज फॉर क्लिअरिंग ऑफ ऑइल स्पिल्स. देन पेटंट अंडर द टायटल कंट्रोल ऑफ प्लांट जीन एक्सप्रेशन. पेटंट अंडर द टायटल कंट्रोल ऑफ प्लांट जीन एक्सप्रेशन वॉज इश्यूड जॉईंटली टू द डेल्टा अँड पाईनलँड कंपनी. कोणाला दिलं गेलं? डेल्टा अँड पाईनलँड कंपनी अँड US डिपार्टमेंट ऑफ द ॲग्रिकल्चर. सांगा, एक पेटंट होतं कोणत्या नावाने? टायटल कोणतं होतं त्याचं? कंट्रोल ऑफ प्लांट जीन एक्सप्रेशन. ते दोघाला मिळून कॉमन दिलं गेलं. कोणाला? डेल्टा अँड पाईनलँड कंपनी आणि दुसरं कोण? US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. आता कधी कधी समजा एखाद्या वस्तूचा हक्क नसताना, समजा मी एखादा शोध लावलाय, तो माझा हक्क आहे, पण बी पर्सन माझा जो शोध आहे माझी परवानगी न घेता डायरेक्ट वापरून टाकतोय. लक्षात येतंय ना? तर त्याला म्हणता बायो पायरसी. इलिगल आहे हे. काय आहे? अनलॉफुल, बेकायदेशीर वापर एखाद्या पेटंटचा, त्याला म्हणता बायो पायरसी. आणि उदाहरणार्थ बघा, बासमती राईस हे ऍक्च्युअल भारताचं प्रोडक्ट आहे आणि त्याचा एक विशिष्ट वास आहे, ॲरोमा म्हणजे वास, फ्लेवर आहे, आणि ते भारतामध्ये शतकांपासून वापरल्या जातंय. आणि साधारण 27 व्हरायटी आहे त्याच्या. बासमतीच्या 27 वेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहे. तर टेक्सासच्या कंपनीने काय केलं? बासमतीचा हक्क, पेटंट आपल्याकडे घेऊन टाकले आणि नाव दिलं टेक्समती. काय नाव दिलं? टेक्समती. आणि ते विकायला लागलं. लक्षात घ्या, ते विकायला लागलं. जे ऍक्च्युअल त्यांचं नाहीये ते विकताय. हे झालं बायो पायरसी. बासमती तांदूळ हे भारताचं प्रोडक्ट आहे, पण त्यांनी त्याचं पेटंट घेतलं आणि टेक्समती नावाने विकायला लागले. तर भारत सरकारने त्याच्या विरुद्ध केस केली. त्यानंतर हळदीचं पण तेच आहे, टर्मरिक, नंतर नीम, मार्गोसा म्हणतात त्याला, किंवा ॲज हा डायरेक्टिका इंडिका म्हणजे नीम ट्री. तर याचे सुद्धा पेटंट परदेशी कंपनीने घेतले, जे ऍक्च्युअल कोणाचे प्रोडक्ट आहे? भारताचे प्रोडक्ट आहे. मग त्या ठिकाणी भारत त्यांच्या विरुद्ध लढतोय आणि ते पेटंट त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. We have won the legal battle against the illegal biopatent of basmati and turmeric. बासमती तांदूळाचं पेटंट आता आपल्याला भेटलेलं आहे. टर्मरिकचं सुद्धा पेटंट आता आपल्याला भेटलेलं आहे. आपण ते जिंकलेलं आहे कोर्टामध्ये
जे जागतिक कोर्ट आहे त्यामध्ये ह्या केस चालल्या आणि त्यात भारत सरकार विजयी झाले. बघा क्वेश्चन, इन अर्ली 1990 USDA an American MNC WR Grace sought a patent from European Patent Office for which of the following organism. कोणत्या करता पेटंट मिळवलं होतं या कंपनी, ते लक्षात घ्या. ॲज अ डायरेक्टिका इंडिका म्हणजे तांदूळाचं पेटंट, जे आता आपण नाही घेतलं याच्यात, पण लक्षात घ्या. इन अर्ली 1990 USDA and an American multinational company WR Grace sought a patent from European Patent Office for which of the following organism. ते याचं लक्षात ठेवायचं ॲज अ डायरेक्टिका. त्यानंतर डॅश डॅश इन्स्टिट्यूट फ्रॉम इंडिया ऑब्जेक्टेड अगेन्स्ट द US पेटंट ऑफ द हल्दी और टर्मरिक अँड गॉट इट कॅन्सल. कोणत्या भारताच्या कोणत्या इन्स्टिट्यूटनी त्या ठिकाणी काय केलं, US पेटंट हळदीवर जे USनी पेटंट घेतलं होतं ते कॅन्सल करायला लावलं. तर लक्षात घ्या, CSIR नावाची इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटनी काय केलं, कोर्टात केस लढली आणि हळदीचं पेटंट अमेरिकेला कॅन्सल करायला लावलं आणि ते स्वतःकडे घेतलं. CSIR, सी ऑप्शन. आत्ताच आपण बघितलं की जे ऑइल स्पिल्स आहे ते कमी करण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा पेटंट कोणतं दिलं गेलं, कोणाला दिलं गेलं, तर स्युडोमोनस स्पेसीज. ऑप्शन आलं बी इज द करेक्ट ऑप्शन, स्युडोमोनस स्पेसीज. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रॅडिशनल नॉलेज पास डाऊन थ्रू द जनरेशन. काय म्हटलेले बघा, विच वन of the following is not the traditional knowledge passed down through the generation. तर कोणतं येईल, मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर क्लिनिंग स्पिल्स. आता मला सांगा, हे आत्ता शोध लागलेला आहे. हे ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक नॉलेज नाहीये की जे मागच्या जनरेशन कडून पुढच्याकडून पुढच्या असं आलेलं, त्याला म्हणता विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट. आता बघा, फार्मिंग प्रॅक्टिस, शेती करणं, जनरेशन टू जनरेशन आलेलं आहे. कॉन्झर्वेशन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, झाडं वाचवणं, जंगल वाचवणं, हे प्रत्येक जनरेशन टू जनरेशन आलेलं आहे. बायोलॉजिकली इम्पॉर्टंट मेडिसिन, हे पण हळदीचा उपयोग असेल, हे जुन्या आयुर्वेदाच्या पुस्तकात आहे आपल्या. पण ते समुद्रात तेल सांडल्यानंतर स्युडोमोनस त्याला क्लीन करू शकता, हे काही पहिलं जुनं माहीत नव्हतं, हे आत्ता कळालेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन येईल मायक्रो ऑर्गॅनिझम फॉर क्लिनिंग ऑइल स्पिल्स. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रॅडिशनल नॉलेज पास डाऊन फ्रॉम. झालेलं आहे आत्ताच, नाही हे वेगळं आहे थोडा, पण मग साधारण फक्त एक पॉइंट बदललेला आहे. बघा कोणता, हे तर वरचे 3 हे ट्रॅडिशनल आहे, पारंपरिक आहे. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक प्रोडक्शन, जे प्लास्टिक वातावरणात काही दिवस राहिलं तर विघटित होऊ शकतं, त्याला म्हणता बायोडिग्रेडेबल प्लास्टिक प्रोडक्शन. जे आता नवीन टेक्निक आहे, जुनी टेक्निक नाही मित्रांनो ती. मग ती मागच्या जनरेशनला माहित नव्हतं, तिकडून इकडे नाही आलं, हे आता आपल्याला आत्ताच कळालेलं आहे, हे ह्या जनरेशन मधला पार्ट आहे. मग त्याचं आन्सर आलं बायोडिग्रेडेबल प्लास्टिक प्रोडक्शन. काय उत्तर येईल सांगा, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक प्रोडक्शन. तर अशा प्रकारे आपला हा चॅप्टर संपलेला आहे मित्रांनो. सर्व क्वेश्चन्स त्या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. तर तुम्हाला थोडंसं एकदा शांततेत पूर्ण वाचा आणि अजून त्याचे ॲडिशनल MCQ तुम्ही सॉल्व करा. तर थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच. तर आज बायोचा पण आपला सिलेबस एंड झालेला आहे. संध्याकाळच्या लेक्चरमध्ये किंवा हार्डली उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये आपला फिजिक्सचा पण पूर्ण पार्ट संपून जाईल. तर चांगला अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.